हडपसरचे हॉस्पिटल केसमध्ये आरोपी सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता. आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती. टेक्निकल अनालिसिस इन्व्हेस्टिगेशनच्या आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरच्या दिशेने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती. अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरच्या रेल्वे स्टेशनला त्यांना एटीएसची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांना आरोपीला पुण्या येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते. तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही है. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ऍक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्सटॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल. प्रथमदर्शनी तपासमध्ये त्या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल. आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे जे काही ठिकाण आहे तिथे त्याची झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे. आरोपी आतापर्यंतच्या तपासात एकटाच आरोपी होता. 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंट साठी गेला होता. तिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता. ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते, परंतु जसे मी सांगितले तपास पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला फायनल कळवण्यात येईल. एस्टिमेट त्याच्या उपचाराचं होतं त्यांचे स्वतःचे उपचारासाठी काही एस्टिमेट त्यांना मिळाला. अशा कोणत्याही बाबी समोर आले. त्यांनी त्यामध्ये एक तरी कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्या जे त्यांनी एक ते डिव्हाइस जे बनवला होता त्यामध्ये नव्हता, परंतु त्यांनी ऑनलाईन हे डिजिटल वॉच इत्यादी ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मागून घेतला होता आणि ही सगळे YouTube वरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश एक वस्तू तयार करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. आरोपी मूलतः सोलापूरचे आहे, परंतु ते पुण्यात मांजरी भागात राहतात. त्याचे घर तिथे आहे, त्याचे एक शॉप आहे आणि काही त्याचे त्या परिसराचे राहणारे त्याचे मित्रमंडळी पण मांजरी भागात राहतात. त्याचे दुकानमध्ये पण येणे जाणे त्यांचे वास्तव्य होतात. अशा कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्याचे पूर्ण डिव्हाइस मध्ये नव्हता अशा प्रकारचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु शेवटी जे डिफ्यूज करण्यात आला त्याचे जे आम्ही जे कंटेंट लावून डिफ्यूज केला आणि त्या आजूबाजूचे पूर्ण परिसराचे सॉइल कंटेंट आम्ही ताब्यात घेतलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट वरून ते क्लिअर होईल की काही जे आम्ही कंटेंट वापरले याचे व्यतिरिक्त काही कंटेंट होता का ते त्यावरूनच सांगतो. त्यांचे शॉप होता, क्लोथ्स आणि शूजचे छोटासा शॉप होता. वॉचचे
कार्टन जे कव्हर आहे, जे केस आहे, ते ऑनलाईन जे मागितला होता त्याचे केस तिथे सापडला होता. तर तुम्ही म्हणले की उपचारासाठी जी 10 तारीखला ते स्वतःच्या उपचारासाठी गेला होता. त्याचा मित्र जो आहे सर नाही त्याच्यामध्ये झाला नव्हता. त्याचा मित्र जो आहे त्या ज्या रूम मध्ये दोघं राहतात त्याचा काही सहभाग आहे का? त्याचे फॅमिली सोबत ते राहतात. त्याचे घरात ते आणि त्यांची हे राहते. काही मित्र काही असं काही दिसून आलेले नाही. इतर कोणाच्याही जी पाईप्स वगैरे ते आजूबाजूचे शॉपला खरेदी केलेले आहे आणि वेगवेगळी गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणातून खरेदी केलेली आहे. कुठे सेलो कुठे टू वे टेप खरेदी केला, कुठून पाईप खरेदी केला. अशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजेस पाहिल्यानंतर जी गोष्टी समोर आली त्यावरूनच काल 12 ते 1 वाजताचे सुमारास आम्हाला आरोपी आमचे कन्फर्म झाला होता, निष्पन्न झाला होता. या प्रकरणात जसे मी सांगितले होते सर्व दिशेने तपास सुरू होता. जे सीसीटीव्ही फुटेजेस वरून हॉस्पिटलमध्ये जे त्या काळात येणारे लोक आहे असे 15 ते 17 लोकांचे तपास काल दुपारपर्यंत करण्यात आला होता. जोपर्यंत हे आरोपी शेवटी फायनल झाला नाही तोपर्यंत वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू होता. हे फायनल झाल्यानंतर त्याचे मागे टीम होती. थोडानी ते रेल्वे स्टेशननी अराउंड 5:45 वाजता आमची एक मोठी ऑपरेशन तिथे आम्ही राबवली होती. परंतु ते ट्रेननी निघून गेला होता आणि शेवटी ट्रॅक करत आम्ही त्यांना शेवटी नागपूरला एटीएस टीमची मदतीने पकडण्यात आलं. नीटचे विषयाबद्दल पुणे शहर पोलीस दल त्याबद्दल कोणताही वक्तव्य करू शकत नाही. ते विषय एक डिफरंट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्याबद्दल तपास करत आहे. त्याबद्दल मला काही बोलणे उचित पण नाही, संयुक्तिक पण नाही आणि मला त्याची कल्पना पण नाही. अशा पद्धतीने सॉरी, हॉस्पिटलच्या सुरक्षेबद्दल हॉस्पिटलची सुरक्षा आणि पुणे शहराचे सर्व प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटची सुरक्षा पुणे शहर पोलीस दलाचे प्राधान्याचे विषय आहे. अशा कोणताही कृत्य होणार नाही आणि जे काही आवश्यक उपाययोजना आहे पोलीस दलांकडून घेण्यात येत असते. आमचे जे काही स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत, क्यूआरटीज असतील, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स असतील किंवा इतर जे काही यंत्रणा आहे ते पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे राऊंड द क्लॉक अलर्ट मोडवर असते. अशा कोणताही कृत्य शहरात होणार नाही आणि काही झाल्या तर त्याचे तोंड देण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज नाही. खंडणीसाठी मी सांगितले आतापर्यंत तपासामध्ये त्यांना अशा प्रकारचे त्यांनी प्लॅन केला होता की एक डमी काही डिव्हाइस तिथे ठेवू आणि नंतर अशा प्रकारचे ठेवणार म्हणून करून काहीतरी पैसे आम्ही एक्सटॉर्ट करणार अशा प्रकारचे प्लॅन होता अशा वाटते. तरी पण जशा मी सांगितले the catch is that the investigation is in the preliminary stages. We'll be able to give you final updates after we are able to interrogate the accused and we get the forensic. तेच पैसे खंडणीच्या उपचारासाठी वापरणार होतो. सोलापूरचे राहणारे आहे तेथे फायनान्शियल क्रायसिस मोठ्या प्रमाणात त्यांची आणि त्यांच्या फॅमिलीची होती अशा प्रथमदर्शी दिसते. नाही दिली नव्हती, देण्याची त्यांची नियोजन होती. मी सांगितले सीसीटीव्हीचे तपासावरून आणि टेक्निकल डेटाचे अनालिसिस वरून आरोपीचे नाव निष्पन्न झाला होता. आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे पूर्ण जे इकोसिस्टम आहे, जे काही इकोसिस्टम त्यांचे आजूबाजूला आहे, त्याचे फॅमिली मेंबर्स असतील, त्याचे मित्रमंडळी असतील, त्यांचे पूर्ण सखोल चौकशी काल दुपारपासून वेगवेगळे ठिकाणी, काही मुंडवा येथे, काही मांजुरी येथे, काही कालेपडल येथे, काही हडपसर येथे वेगवेगळे लोकांचे चौकशी सुरू होता आणि ती चौकशी त्यांचे जाब जवाब आणि आरोपीचे जे प्राथमिक विचारपूस झालेली आहे त्या अनुषंगाने ही कन्क्लुजनवर आम्ही पोहोचलेलो.
सिक्युरिटी नाही सर हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरही उलटे पडतात दररोज दोघा चौघांना मांडतात पत्रकार नाही भडकले की म्हणलं तुम्ही काय नहीं नहीं अभी हिंदी बोलते ना, हिंदी बोल के हिंदी हिंदी बोलते। हडपसर के केस में एक आरोपी को पुलिस ने ताबे में लिया है। ये आरोपी ये जो इन्वेस्टिगेशन परसों से चल रही थी उसमें सीसीटीवीज की जो भी पड़तालनी की गई और टेक्निकल जो भी इन्वेस्टिगेशन की गई उससे एक्यूज्ड का नाम कल दोपहर को फाइनल सामने आया था। उसके घर की और उसके दुकान की सर्चेज ली गई थी और उस सर्च के दरमियान जो इसमें डिजिटल वॉच जो इस डिवाइस में यूज हुआ था उसका एम्प्टी केस कार्टन बॉक्स उसका हमें मिला था जो उसने ऑनलाइन मंगाया था। आरोपी का नाम निष्पन्न होने के बाद अलग अलग टीम्स उसको सर्च कर रही थी। उसके फ्रेंड्स, उसके रिलेटिव्स, उसके जानने वाले सभी की इन्वेस्टिगेशन हुई और फाइनली वो एक्यूज्ड भाग रहा था ट्रेन से। उसको नागपुर में एटीएस की टीम ने उसको डिटेन किया है। उसको पुणे में लाने के लिए जो आवश्यक प्रोसीजर्स है वो किए जा रहे हैं। हमने कल रेलवे स्टेशन पे भी पहले हमने मांजरी में कल एक ऑपरेशन की थी बट वो मांजरी से निकल गया था। फिर रेलवे स्टेशन पे एक ऑपरेशन हुई, वहां पे वो नहीं मिल पाया। फिर अकोला पुलिस ने एक ऑपरेशन मुर्तिजापुर के पास में की, वहां पे वो नहीं मिल पाया। फाइनली उसको नागपुर के रेलवे स्टेशन से उसको लिया गया है। प्राइमा फेसी इस केस में इस डिवाइस में कोई भी एक्सप्लोसिव कंटेंट नहीं था और कोई भी ये एक्चुअल बॉम्ब नहीं था ऐसा प्रकार का दिख रहा है। लेकिन ये एक एक्यूज्ड कुछ एक्सटॉर्शन करने की दृष्टि से इस प्रकार की एक डमी इक्विपमेंट वहां पे रख के बाद में वो डॉक्टर से हॉस्पिटल से कुछ पैसे एक्सटॉर्ट करेगा, इस प्रकार की उसकी प्लान थी, ऐसी बात सामने आ रही है। बट हम अभी इन्वेस्टिगेशन बहुत ही प्रिलिमिनरी स्टेज पे है। एक्यूज की डिटेल इंटरोगेशन के बाद और बाकी जो सभी फोरेंसिक रिपोर्ट्स और जो अलग अलग पहलू हैं उसकी इन्वेस्टिगेशन करने के बाद हम एक फाइनल